गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। तथागत भगवान बुद्ध, समाज सुधारक, स्त्री उद्धारक, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक राजऋषी छत्रपती शाहू महाराज, रयतेचे सद्गुणी राजे छत्रपती शिवाजी महाराज, बहुजनांचे दिग्विजयी नेते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय, व्यासपीठावरील प्रतिष्ठित आणि आंबेडकर जयंती निमित्त उपस्थित आभार वृद्ध बंधू आणि भगिनींनो, आज आपण या ठिकाणी आंबेडकर जयंती साजरी करीत आहोत। ज्या बाबासाहेबांनी आपल्या बहुजनांचा उद्धार केला त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण एकत्रित जमलो आहोत। त्या निमित्ताने संबोधित करण्यासाठी मी आपल्या समोर आलो आहे। आपण शांततेचे सहकार्य करावे ही आपणास विनंती करतो। आपण दरवर्षी थोरा मोठ्यांच्या जयंत्या साजऱ्या करतो, त्यांचे गुणगान गातो, परंतु त्यांचा आदर्श विचार डोळ्यापुढे ठेवून चालत नाही। आपण पाहतो संत संप्रदायातील लोक संतांची भजने गातात, तुका म्हणे म्हणत टाळ वडवतात। त्यांच्या अभंगातील आशय किंवा त्यांच्या विचारातील आदर्शापासून हे लोक काही अर्थबोध घेत नाहीत, ते समाजासाठी काहीच उपयोगी ठरू शकत नाही। म्हणून मी आज वेगळाच विषय हाताळणार आहे। आपण ही बाबासाहेबांची जयंती साजरी करतो। या दिवशी बाबासाहेबांनी समाजासाठी जे कार्य केले त्याचा उहापोह करतो, परंतु आपण कोणीही त्यांचा आदर्श विचार प्रामाणिकपणे पुढे घेऊन जाताना दिसत नाही। बाबासाहेबांनी आपल्यासाठी हे केले ते केले। बाबासाहेबांबद्दल आपण वर्षातून एकदा हेच सांगणार आहोत का? जे सुशिक्षित आहेत, कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी काही केले पाहिजे की नाही? शिका म्हणजे तुम्हाला प्रज्ञा मिळेल, संघटित व्हा म्हणजे तुम्हाला शक्ती मिळेल, संघर्ष करा म्हणजे तुम्ही वैचारिक संघर्ष करून समाजामध्ये समानता निर्माण करू शकाल। यामुळे विषमतेला गाडून टाकून जातीपातीचे राजकारण संपेल। संपूर्ण भारतीय एका छत्राखाली बंधुत्वाशी नाते जोडून प्रत्येकाला न्याय मिळेल। ही सर्व जबाबदारी संपूर्ण आंबेडकरी जनतेची आहे। म्हणून त्या दिशेने पाऊल उचलणे आपण क्रमप्राप्त ठरते। जे शिक्षित होऊन आज उच्च पदावर आहेत त्यांना वाटते आपणाला स्थैर्य मिळाले आहे, आपण आपल्या समाजातील लोकांपेक्षा अधिक समृद्ध आहोत, आपणाला सर्व सुखे मिळत आहेत। असे लोक चंगळवादामुळे अंध झालेले आहेत। सर्वसामान्य जनता ही चळवळ राबवून त्यांच्या बढती बदलीसाठी आंदोलन करतात। याचा फायदा हे लोक घेत आलेले आहेत। या समाजातील खालच्या थरातील लोकांसाठी हे काहीही करत नाही। सवलतीचा फायदा फक्त आपल्याला व आपल्या नातेवाईकांना कसा होईल हेच सर्व करत आलेले आहेत। त्यासाठी करण्याची ऐपत आहे। त्यांनी कधी समाजाला उपयोगी सेवाभावी संस्था काढल्या नाहीत, NGO निर्माण केली नाहीत, शिक्षण संस्था निर्माण केल्या नाहीत की जे आपले गरीब बांधव आहेत त्यांना विनामूल्य सुविधा घेता येतील। असे कुठलेही क्षेत्र आपल्याकडे नाही। जैन, गुजराती, मारवाडी हे लोक पहा, आपला संपूर्ण समाज समृद्ध करण्यासाठी झगडत असतात, कारण त्यांना माहीत आहे आपला समाज समृद्ध झाला तरच आपल्याला किंमत आहे। एक दोन समृद्ध होऊन आपल्याला किंमत मिळणार नाही। म्हणून आपल्या समाजासाठी त्यांनी ट्रस्टी निर्माण केले आहेत, सर्वसामान्य ट्रस्टी निर्माण केले आहेत। गोरगरिबांच्या कल्याणासाठी त्यांचे धनिक लोक ट्रस्टीला आर्थिक मदत करीत असतात। म्हणून हा समाज आपल्याला दिवसेंदिवस समृद्ध होताना दिसत आहे। आपण पण हे सर्व केले पाहिजे की नाही? आपल्या मानेवर तर टांगती तलवार आहे। बाबासाहेबांनी जातीयतेच्या भिंती जमीनदोस्त केल्या होत्या, परंतु जातीवादी थकले का? बाबासाहेबांनंतर त्यांनी त्या भिंती किती जोमाने बांधायला सुरुवात केली। शिक्षणाचे
खाजगीकरण करून तुमच्या आमच्यातील गोरगरिबांना शिक्षण कसे घेता येणार नाही याच्याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले. आपल्यातील शिक्षण घेण्याची कुवत नसणाऱ्यांची मुले यामुळे अशिक्षित राहणार, म्हणजेच पोटासाठी पडेल ते काम करणार. आपण चतुर्थ श्रेणीपेक्षाही खालच्या तळात काम करणार, म्हणजेच वेगळ्या पद्धतीने जातीवाद पुन्हा उफाळून येणार. आपल्यातील बहुसंख्यांना या पद्धतीने नेस्तनाबूत केल्यावर आपल्यातील मूठभर समृद्ध लोकांना संपवायला यांना किती वेळ लागणार आहे याचा विचार करा. आता वेळ आली आहे आपण एकत्रित येऊन काही करण्याची, कारण काही नेत्यांना यांनी आपल्या बरोबर घेऊन त्याचा पुढचा रस्ता साफ केला आहे. बाबासाहेबांनी आपल्याला दिला त्याचा प्रसार प्रचार आपल्याकडून होतो आहे का? विचार करा. भगवान बुद्धाने आपल्या तत्वामध्ये अत्तदीप असे म्हटले आहे, याचा अर्थ स्वयंप्रकाशित व्हा. बाबासाहेबांनी याचा अर्थ व्यापक पद्धतीने मराठीत सांगितला, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हेच वाक्य जसेच्या तसे घेऊन वामनराव पै सारख्या धूर्त माणसाने जीवन विद्या मिशन सुरू करून सत्संग निर्माण केला. केवढी मोठी ताकद आहे बुद्ध तत्वज्ञानात, याचा विचार आपण करणार आहोत की नाही? वामनराव पै सारख्या धूर्त माणसाने हे वाक्य चोरून आपल्या नावावर करून लाखो लोकांचा संप्रदाय उभा केला. बुद्ध तत्वज्ञानाचा आधार घेऊन बुवा बापू बाबा संत यांनी आपला हिंदू धर्म वाढविण्याचा प्रयत्न केला. आज आपले लोक या सत्संगाला जातात, परंतु ते सर्व कथन करतात ते सर्व बुद्ध तत्वज्ञानातले आहे याचा विचार कोण करत नाही. आपल्या लोकांची गत तुझा आहे तुझ पाशी परी जागा चुकलाशी, कारण आपण असे सत्संग का निर्माण करत नाही? आपल्यातून बुद्ध तत्वज्ञानावर आधारित सत्संग सांगणारा का निर्माण होत नाही? ज्याला हे करावेसे वाटते त्याला आर्थिक परिस्थितीमुळे करता येत नाही. आपण सुद्धा इतर ठिकाणी खर्च करतो, पण यासाठी करत नाही. बाबासाहेबांनी सांगितले होते आपल्या मिळकतीचा काही हिस्सा धम्मवाडी ट्रस्ट निर्माण करून साठवा व धम्म अश्वगतीने वाढवा, कारण बहुजनासाठी बुद्ध धम्म सर्वश्रेष्ठ व योग्य आहे. आपल्याशिवाय इतर बहुजन समाजामध्ये बुद्ध धम्म आपण तत्वज्ञानाच्या माध्यमातून पोहोचविलाच नाही, तशी यंत्रणाच आपण उभी केली नाही. म्हणून सर्व स्तरावर आपण अपयशी ठरलो आहोत याचा विचार करण्याची वेळ आली आहे. म्हणून आपण संघटितरित्या पैसा जमा करा. आपल्यातूनही बुद्ध तत्वज्ञानावर आधारित सत्संग सांगणारा निर्माण करा, तरच आपण सर्व स्तरावर यशस्वी ठरू शकतो. याचा सर्वांनी विचार करा आणि आजच संकल्प करा. हे आम्हाला करावेच लागेल. खऱ्या अर्थाने जो समाज समृद्ध होतो त्याला जात पात धर्म कोणी विचारत नाही, तर तो मुख्य प्रवाहात येतो. म्हणून सर्वांनी एकत्रित झटले पाहिजे. जय बुद्ध, जय भीम, जय महाराष्ट्र. धम्मं शरणं गच्छामि.